विधेयकाच्या नावाने जी रडारड चालू आहे तर त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे की महिला आरक्षण हा विषय राजीवजींनीच हा प्रथम मांडला आणि त्याला सपोर्ट त्यावेळेला ह्या लोकांनी केला नाही आणि आता फक्त रडारड करण्यासाठी म्हणून कुठेतरी काँग्रेसच्या नावाने खापर फोडायचं म्हणून ही गोष्टी चाललेल्या आहेत. खरं तर 2023लाच हा महिला आरक्षण घोषित झालं होतं. मग त्याची आज 3 वर्ष अंमलबजावणी का केली नाही हा पहिला प्रश्न आहे. त्याचप्रमाणे आपण महिला आरक्षणासाठी भाजप किती हे आहे असं त्यांना दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा चालला आहे. पण त्यांनी ती इतर 3 विधेयकं त्याच्यासोबत जोडली आहेत. तर ती शेपूट जर जोडली नसती तर आमच्या सर्व खासदारांनी किंवा आमच्या आदरणीय राहुलजींनी सांगितलं होतं की आम्ही आता हे तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहोत, जे आहे त्या पद्धतीने हे झालं पाहिजे. पण ती 3 डिलिमिटेशन्स म्हणजे लोकसंख्येवर आधारित ते गोष्टी त्यांनी करतायत आणि लोकसंख्येच्या ह्या निर्णय घेताना अजूनही ते सेन्सेक्स कुठला जोडणार आहे तर पुढचा जाऊन जोडणार आहेत. म्हणजे आता 2029ला सेन्सेक्स येणार आणि त्यानंतर पुन्हा अंमलबजावणी करण्यासाठी अजून वेळ जाणार. ह्या सगळ्या गोष्टी पाहायला तर लोकसंख्या नियंत्रित करा म्हणून सांगितलं गेलं आणि त्यावेळेला दक्षिणेचे काही राज्य आहेत त्यांनी सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि त्यांनी ती लोकसंख्या नियंत्रित केली आणि आजच्या घडीला तिथे एक चांगलं स्टेटस त्या राज्यांचं झालेलं आहे आणि तिथे सुशिक्षित मतदार किंवा सुशिक्षित स्त्रिया असल्यामुळे आपण पाहिलं ते की तिथली लोकसंख्या कमी आहे आणि लोकसंख्येच्या आधारित ही आता पुढची होणार आहेत. या डिलिमिटेशनचा अर्थच होतो की लोकसंख्येच्या आधारित तुम्ही देणार आहात. मग तिथे काय होणार आहे की जिथे सुशिक्षित मतदार महिला आहेत किंवा सुशिक्षित समुदाय आहे तिकडच्या लोकांना तितका सन्मान मिळणार नाही आणि जिथे खूप लोकसंख्या वाढली आहे आणि त्याचा राजकीय बेनिफिट भाजपला होताना दिसतोय म्हणून भाजप ही म्हणजे ह्याच्यापासून लपंडाव करत तो आणण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मला असं वाटतं की आता येणाऱ्या ज्या विधान परिषदाच्या वेळेला 6 सीट माझ्या माहितीप्रमाणे भाजपच्या कोट्यामध्ये आल्यात. तर भाजपला एवढाच जर मुलगा आहे तर त्यांनी 50% आरक्षण त्यांच्या स्त्रियांना द्यावं आणि त्यांनी आपल्या ह्याचा राजकारणाचा वापर करून महिलांना आम्ही महिलांना सुरक्षित करू पाहतोय असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर ते अतिशय निंदनीय प्रकारात आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो.